जय भीम सर सर्वांना. जय भीम, जय रमाई. जय भीम सर. तुम्ही या स्मारकाबद्दल आम्हाला माहिती द्या. सर्वप्रथम आज आम्ही घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळं आणि खातो तो घास रमाईमुळं, याची जाणीव ठेवून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घर तिथे रमाई या अभियानांतर्गत महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक या स्मारकाची संकल्पना लोकसहभागातून आपण निर्माण केली. 2014 साली सर्वात प्रथम लोकसहभागातील देशातील पहिला रमाई महोत्सवास आपण सुरुवात केली. ते करत असताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जग ओळखतं, नव्हेच तर जग त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतं. परंतु बाबासाहेब आंबेडकरांना उभं करणारी सिम्बॉल ऑफ नॉलेजच नव्हे तर भारतीय संविधानाचं शिल्पकार म्हणून या जगात बाबासाहेबांना साथ देणाऱ्या रमाईची माहिती म्हणावी तेवढी लोकांपर्यंत नाही आहे. म्हणून ही माहिती जगभर पोचावी या पवित्र उद्देशाने आपण या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची निर्मिती केली. 2018 साली भारताचे महामहिम राष्ट्रपती डॉक्टर रामानंद कोविंद साहेब यांच्या हस्ते या रमाई स्मारकाच्या देशातलं पहिलं रमाई स्मारक आहे. 1 रुपया आईसाठी सर्वांच्या भल्यासाठी या अभियानांतर्गत आपण लोकांकडून हा लोकसहभागातील देशातला पहिला रमाई आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक आहे. हे स्मारक तब्बल 3.5 एकरामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या वाड्या कॉलेजला आले होते. त्यांचे पाय या वाड्या कॉलेजला लागलेले आहेत आणि अशा या पवित्र भूमीमध्ये आपण हा ऐतिहासिक स्मारक उभं केलेलं आहे. याच्यासाठी सर्व जातीचे, सर्व धर्माचे, सर्व पक्षाचे, सर्व पंथाचे, सर्व लोकांनी या स्मारकासाठी सहकार्य केलेलं आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वराव पतंगराव साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजित कदम यांनी या स्मारकासाठी 10 लाख रुपये दिलेले आहेत. माजी गृहराज्यमंत्री आदरणीय भाई वैद्य यांनी या स्मारकासाठी 10,000 रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे शंकर धर्माजी गायकवाड यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. GS कोतले यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचप्रमाणे रोहिदास सूर्यवंशी यांनी 1 लाख रुपये दिलेले आहेत. सांगायचं तात्पर्य 1 रुपयापासून 1 लाखापर्यंत ते 10 लाखापर्यंत असं लोकांनी लोकसहभागातून हे स्मारक उभं केलेलं आहे. या ठिकाणचं वैशिष्ट्य असं आहे, या ठिकाणी आपण दररोज एक माणूस जोडण्यासाठी, कुणाचे वाढदिवस असो, महापुरुषाची जयंती असो, स्मृतिदिन असो, कुणाचे मंगल परिणयाचे कार्यक्रम असो, कुणाचं नामकरण असो, अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी सातत्याने राबवतो. महामाता रमाबाई आंबेडकर यांनी जे जीवन त्यागमय जगलेलं आहे, त्यांची 4 मुलं त्यांनी देशाला समर्पित केलेली आहेत. त्यांची 4 मुलं का गेली, रमाईसुद्धा का गेल्या, याचं भान ठेवून आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने दररोज 100 लोकांना या ठिकाणी मोफत जेवण देतो. त्याचप्रमाणे कुणीही
विशेषतः स्त्रियांनी औषधं वाचून मरू नये म्हणून महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर आरोग्य केंद्राची या ठिकाणी आपण संस्था चालवतो. त्याचप्रमाणे कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गोरगरिबांची कर्तृत्ववान मुलं शिकली पाहिजेत. याच्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून देहरोडला 3 गुंठ्यामध्ये आमचे मामा के.एस. सूर्यवंशी साहेब यांच्या स्वतःची ती जमीन आहे. त्यांनी ती समाजाला दान केली आणि ज्या मुलांना कुणी नाही आहे अशा मुलांना त्या ठिकाणी शिकण्यासाठी त्यांनी हॉस्टेल निर्माण केलेलं आहे. आता त्याचा कालच 2रा मजला पूर्ण होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक, जैन समाजाची लोक, ख्रिश्चन समाजाची लोक, सर्व समाजाची सर्व धर्मीयाची लोक या ठिकाणी आपापला उपक्रम या ठिकाणी राबवत असतात. मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, यंदाचं रमाई महोत्सवाचं 10वं वर्ष आहे. जागर रमाईंच्या विचाराचा, देशाच्या हिताचा या अभियानांतर्गत रमाईच्या जीवनावर आधारित कवी संमेलन असू, व्याख्यान असू, बाबासाहेबांच्या जीवनात रमाईचं योगदान, परिसंवाद असू, रमाई रत्न पुरस्कार असू, रामजी बाबा आंबेडकरांचा पुरस्कार असू, असे वेगवेगळे लोकजागृतीचे कार्यक्रम आपण 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दररोज सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी घेत असतो. एक दिवस ख्रिश्चन समाजांना बोलवतो, त्या दिवशी त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करतो. एक दिवस मुस्लिम समाजाला बोलवतो, त्या दिवशी त्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जातो. एक दिवस जैन समाजाला बोलवलं जातं, एक दिवस शीख समाजाला बोलवलं जातं. असं सर्व धर्मीयांना एकत्र करून बाबासाहेब आंबेडकरांची जी थीम होती प्रिअम्बलमधली, वी द पीपल ऑफ इंडिया, माणूस केंद्रबिंदू मानून सर्व समाजाला एकत्र करून सगळ्यांनी माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे जगलं पाहिजे आणि या देशामध्ये सर्वांचं भलं झालं पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं, लोकशाही दिली आणि त्या अखत्यारीमध्ये राहूनच आपण दररोज या ठिकाणी माझे बंधू निलेश गायकवाड हे भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. म्हणजे लहान लहान मुलांवरती संस्कार करतात, त्यांना बौद्ध धम्म काय आहे हे ते त्यांच्या पद्धतीने ते सांगतीलच. या ठिकाणी श्रीमंत कोतले हे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून गेली 25 वर्ष सातत्यानं विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्या विद्यार्थ्यांना मोफत इंग्रजी, शास्त्र, गणित हे विषय ते मोफत शिकवतात. तर अशा पद्धतीने ही सगळी लोक आहेत आणि या सर्व लोकांच्या माध्यमातून आपण हा रमाई महोत्सव, रमाईचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी मला सांगायला अभिमान वाटतो, अनुताई कांबळे या चिंचवडच्या आहेत. ते आज सहज रमाईच्या परिसरामध्ये शूटिंग करता करता आमची त्यांची ओळख झाली आणि लिमिटलेस अनु हे यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी ते आज आमची मुलाखत घेत आहेत. म्हणून मी सर्वप्रथम अनुताई कांबळे यांचं मनापासून कौतुक करतो. त्यांना मगाशीच म्हणलं, तुमच्यामध्ये आम्हाला रमाई दिसते आणि ही रमाई आता चिंचवडच नव्हे तर देशामध्ये आता रमाईच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हे लिमिटलेस अनु हे यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केलेलं आहे. त्या चॅनलला आमच्या महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी सर्व भारतीयांना विनंती करतो, या देशामध्ये 140 कोटी भारतीय आहेत. ते भारतीय जे आहेत ते आमचे सर्व बंधू आहेत, कारण भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत हे आपण म्हणतो. पण आपण ते कृतीत आणण्यासाठी या ठिकाणी आपण रमाई महोत्सव सुरू केलेला आहे आणि 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी दररोज सायंकाळी 5 वाजता सर्व भारतीयांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व आपल्या रमाईला वंदन करावं. त्याचं कारण असं आहे, ही जगाची आई आहे. आई कुणाची असो, आई निलेशची असो, आई अनुताईची असो, आई श्रीमंत कोतलेची आई असो, नाही तर आई माझी असो, आपल्या आईची आई म्हणजे रमाई आणि ही जगाची आई रमाई आहे. तिला वंदन करण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी या 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारीच्या रमाई महोत्सवास उपस्थित राहावं. त्याचं कारण असं आहे,
की मी सर्व लोकांपर्यंत पोचू शकत नाही, म्हणून तर अनुताईंनी माझी ही मुलाखत घेतलेली आहे. हेच निमंत्रण समजून जसा आपला वाढदिवस आपण साजरा करतो, आपल्या मुलाचं नामकरण आपण साजरा करतो, आपल्या मुलीचं लग्न आपण करतो, आपल्या मुलाचं लग्न आपण करतो, आणि हेच सगळं करताना जी मेहनत आपण घेतो तीच मेहनत आपण रमाईची जयंती साजऱ्यासाठी जर घेतला तर या देशाचं चित्र हे वेगळ्या पद्धतीने निर्माण होऊन या देशामध्ये सर्व माणसं सुखी होतील, आनंदी राहतील, प्रत्येकाच्या घराघरामध्ये रमाई निर्माण होतील. याच पवित्र उद्देशाने मी सर्व भारतीयांना पुन्हा पुन्हा विनंती करतो की मला निमंत्रण भेटलं नाही, मी कसं देणार. तर माझं म्हणणं आहे, हेच निमंत्रण समजून आपण सर्व भारतीयांनी या आपल्या आईला वंदन करण्यासाठी या महोत्सवासाठी उपस्थित राहावं. पुन्हा एकदा मी अनुसयाताई कांबळे यांचं मी मनापासून कौतुक करतो आणि महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं त्यांचं आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि हे लिमिटलेस अनु चॅनल हे भारतभर पोचो अशी मी रमाईचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा सर्व भारतीयांना विनंती करतो, सर्वांनी रमाई महोत्सवास यावं ही विनंती. नमो बुद्धाय. जय भीम, जय रमाई. गुरुजींची